नमस्ते सर्व अक्षर मित्रांना. बऱ्याच दिवसातून आपण एक व्हिडिओ बनवतो आहे. त्या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण असा जो कटनीप पेन आहे त्या कटनीप पेनाच्या साहाय्यानं मराठी देवनागरी अक्षरलेखन कसं काढायचं. बऱ्याच जणांचे फोन येतात, काही प्रश्न विचारतात आणि त्यावर अशा कटनीप पेनानं अक्षर कसं काढायचं, कसं सुधारायचं या संदर्भामध्ये. चला तर आता आपण काय करतो आहे, असा पेन घेतलेला आपण एअरमेलचा पेन आहे. हा अशी कटनीप याला जोडलेली आहे. या कटनीपनं काढत असताना आता खूप काही आपण खोलात जायचं नाही. या 2 लाईन्समध्ये जे आपली रेग्युलर रूल्ड वही आहे, जी रेग्युलर एक रेषेची वही, त्याच्यानुसार एक रेघी वहीमध्ये आपण हे काढणार आहे. आपण सर्व मुळाक्षर काढणार आहे आणि सांगत काढणार आहे. पहा धरायचा कसा आपण बघा. आता मी तुम्हाला इथे दाखवतो. हा पॉईंट आपण धरलेला आहे. पहा तिरका, म्हणजे हा असा आणि ही असा येणार आहे. म्हणजे असे काही अक्षर, ही अशी काही अक्षर, हे असं, हे असं याच्यामध्ये. त्यानंतर हे असा राहणार आहे. त्यानंतर हे असे जे काही वेगवेगळे आहेत ते आता आपल्याला हे असं वर्तुळ काढायचं असेल, हे अशा पद्धती हे जे काही हा जो अँगल आहे, हा जो अँगल आपण पकडतो हा असा, तो आपण या ठिकाणी सोडायचा नाही. चला आता आपण काय करू, अक्षर अ पासून पाहू. बघा ओ, आता मी अंत्यदांडा पहिल्यांदा काढतो आणि नंतर वरची रेष ओढतो असं. मगाशी इथं मी अशा पद्धतीने काढलं, आता इथं असं काढलेलं आहे. त्यानंतर ई, आता ई मी अशा पद्धतीने काढतो. हे असं पूर्ण करू. ई, हे असा पण ऊ आहे आणि दुसरा ऊ मी इथं काढून दाखवतो. असाही आहे ऊ. त्यानंतर बघा पुढचं अक्षर ऊच आहे. पहा ऊ, ए पहा, पुन्हा ऐ, त्यानंतर ओ, औ, हे जे 2 मात्रे आहेत ते ह्याच कान्यावर आले पाहिजे. अम आणि आहा. आता लेखन करत असताना मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की काय करायचं ते. एक एवढं आपण अक्षर काढलं की आपण तुम्हाला हे लेखन करताना काय करायचं ते. आता पहा इथं मी एक कागद हातात खाली त्याला घेतलेला आहे. हा घेतला आहे कागद. लिहिताना काय होत असतं की हा कागद आपण हाताखाली जर नाही घेतला तर आपल्या हाताला असा तेलकट झालेला असतो किंवा घाम आलेला असतो.
आणि या कागदावर आपला हात जिथं चिकटल तिथं तेलकट भाग झाला की त्या ठिकाणी या कटणीमधली शाई खाली येत नाही. आणि शाई खाली येत नसल्यामुळे आपल्याला काय वाटतं की चला आपलं शाई खराब आहे, पेन खराब आहे आणि मग ती दाबून लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. आता आपण इतकं लिहिलेलं आहे वरून खालीपर्यंत आले, कुठेही आपली शाई फुटलेली नाही किंवा कुठेही आपल्याला ती दाबलं किंवा दाबून शाई अडकली वगैरे असा काही विषय झालेला नाही. त्यामुळे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की आपण कागद असा हाताखाली घ्यायचा, असा हाताखाली कागद घेऊन असं पाहिजे त्या वेळेस आपण खाली सरकत जायचं, म्हणजेच आपल्या हाताचं तेलकटपणा त्या ठिकाणी लागत नाही. चला आता आपण पुढची अक्षरं पाहू, जे आपण मूळाक्षरं आहेत ते. ह्यात आपले सगळे स्वर पाहिले. आपण या 2 लाईन्समध्येच लिहिणार आहे. पहा, क. हे असं कंप्लीट करायचं, पुन्हा याच्या लाईनमध्ये आलं पाहिजे. ख. त्यानंतर आपल्याला क ख ग मध्ये बघा, ख ख ग घ आणि ग. असे आपण पाठीमागे बरेचसेच व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघत चला. आता पुढची लाईन च छ ज त्यानंतर झ आणि इथलं अनुनासिक आहे य. हे कसं आहे पहा, अशा प्रकारे. यानंतर पुढचं आहे बघा, ट ठ ड ढ आणि अनुनासिक न. न काढता असताना बऱ्याच जणांचं अडचण होते, आपण हे पाहून करू शकता. यानंतर बघा आहे त थ द ध न प. नाही सॉरी, आपण इथं प ची लाईन घेतली, चला असू द्या. प फ प फ ब प फ ब भ म प फ ब भ आणि ताला म. हे आता आपण जी त ची लाईन होती त्यात आपण खाली घेऊ. बघा, तो थ त थ द द ध त त ध आणि न नळाचा. हे अशा प्रकारे इथंपर्यंत आलेलं आहे. यानंतरचा
य, र, ल. तिथं ल दोन प्रकारे आहे, हा एक आणि हा एक. आता इथं आपण जरा थोडंसं लच्या बाबतीत थोडंसं आपण सांगू. काय होतं, ल काढत असताना बरेच जण ह्या प्रकारचं ल काढताना काय करतात, हा जो भाग आहे हा कर्वचा भाग करत नाहीत. ते कसे करतात, म्हणजे असं ज्यावेळेस इथं येईल ते इथं असं सरळ करतात. त्यामुळे काय होतं की ह्या लचा जो लूक आहे किंवा लचे देखणं पण आहे ते बरोबर होत नाही. हे जे करायचं असेल तर हे करायचं नाही, हे करायचं. पुन्हा य, र, ल, पुन्हा नंतर आला व, य, र, ल, व, श. आता श आपल्याला काढायचं आहे तर अशा प्रकारे हे. आणि दुसरं आहे ते कसं बघा, हेच फक्त हिकडचा जो खालचा जो भाग आहे तो आपण काढताना हे असं इतक्या खाली घ्यायचं. वर जर घेतला तर ते कसं दिसतं ते पहा, मी तुम्हाला दाखवतो. इथून असं केलं का हे असं दिसतं. म्हणजे त्या अक्षराचं जे देखणेपण आहे ते देखणेपण कुठंतरी थांबतंय. म्हणून हे श आहे ती इथं अशी मोठी गाठ घ्या आणि इथून असं हे घ्या, असंही घ्या आणि अशा प्रकारे असं करा, श. त्यानंतर आहे षटकोनातला श. त्यानंतर पुढचा आला बघा आपला समईचा स. ह बघा, ह फार सुंदर आहे. आता आपण ह काढतोय, ळ, आणि त्यानंतर आला क्ष. आणि सगळ्यात शेवटी आहे ते ज्ञ. हे ज्ञ आलेलं आहे असं. मग आणखी काही अक्षर आहेत ते बघा, श्र, लृ, रू. ते बघा आपण श्र काढू. त्यानंतर आहे रू. पहा असा एक. आणि दुसरा जो आहे तो पहा असा. यानंतर आपला लृ जो आहे तो लृ म्हणजे जे आपल्याला वापरात नाही परंतु आपल्याला येतं असं, हे असं येतं असं असते. त्यानंतर आपल्याला हृदय बघा. आता हे असं आपल्या हृदयचा रू. त्यानंतर आपल्याला ह्य कसं अक्षर जोडायचं पहा. ह ला य जोडायचं आहे. हे असं याचं जोडाक्षर आहे ह्य. त्यानंतर आपल्याला जी अशी लटकणारी अक्षर आहेत त्यांना य कसं जोडायचं ते आपण पाहू. समजा आपल्याला द जोडायचं आहे यला, तर काय करायचं, हे असं येईल आणि हे पुन्हा या अशा प्रकारे.
द्य. त्यानंतर बघा आपल्याला आता या ठिकाणी ह हे म ला जोडायचं आहे. त्यावेळेस कसं येतं पहा. हे इथं गाठ देऊन इथं असं होईल आणि हे असं या ठिकाणी येईल आणि हे अशा प्रकारे येईल. अशी जी काही जोडाक्षरयुक्त आहेत ती जोडाक्षर आपण या ठिकाणी अक्षर पण पाहिले, म्हणजे आपण परिपूर्णच्या दृष्टीनं आपण ते बघितलेलं आहे. तर अशी सगळी अक्षरं त्यांचा सराव करा खूप छानपैकी. काही अक्षर मागे पुढे झाले असतील, अक्षरांकडे लक्ष द्या. अक्षरं महत्त्वाची आहेत. नंतर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये याची सगळी माहिती पाहू. ठीक आहे, या ठिकाणी तर आपण थांबू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.